गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्ष हे शेतीच्या हंगामाशी जोडलेलं आहे। चैत्र हा या नवीन वर्षाचा पहिला महिना। महाराष्ट्रातल्या बळीराजाची एक खास आणि वेगळी परंपरा आहे आणि आजही ती परंपरा शेतकऱ्यांनी जपली आहे। त्यांचं नववर्ष, त्यांचं नियोजन हे आजच्या दिवशीच होतं। औरंगाबाद जिल्ह्यातील विरमगावच्या दादासाहेब आधानेंची ही शेतकरी फॅमिली सगळेजण चैत्री पाडव्याला एकत्र येतात ते नव्या वर्षाच्या शुभारंभासाठी। पाडवा हा शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। दिवसाची सुरुवात होते ती गुढी उभारून आणि त्यानंतर असतं वर्षभराच्या शेतीच्या कामांचं नियोजन। एकत्रच आतापर्यंत जॉईंट फॅमिलीच आमची, प्रत्येक सणाला आम्ही एकत्र येतो आणि शेतातली पण नवीन ऊसाची वगैरे लागवड करतो। परत गव्हाची, गहू सोंगणे, हरभरा सोंगणं इत्यादी कामं आम्ही व्यवस्थित पाडव्याच्या नंतर करतो। यानंतर थेट शेतामध्ये जाऊन नियोजन आणि सालानं काम करणाऱ्या सालगड्याबरोबर चर्चा होते। त्यानंतर पूजा करून शेतीच्या कामांचा शुभारंभ होतो। सगळी टॅली करावी लागते, मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं, किती घट झाली आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन बजेट प्रमाणे काय कामं करायचे, काय नाही करायचे, बजेट प्रमाणेच ठरवावं लागतं। नवीन पीक घेणं, नवीन कोणतं घ्यायचं, कोणत्या पिकामध्ये जास्त उत्पन्न मिळेल, हे सगळं नियोजन गुढीपाडव्याला नवीन सालाचंच करावं लागतं। शेतकऱ्यांना वर्षभरात अनेक अडचणी येतात, कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी बाजार, मात्र सालगड्याचा पगार त्याचा आहेर शेतकरी कधी विसरत नाही आणि या परंपरेप्रमाणे सालगडेही तितकेच साथ देतात। सगळे शेतीत जे उद्योग ते करत व्यवस्थित, वखर, आऊत, फाटा सगळे व्यवस्थित, लावणी, पाणी भरणं सगळं। कोणत्या दिवशी ठरतो? या गुढीपाडव्या दिवशी, नवीन सालाच्या दिवशी। या नव्या दिवशी सगळं काही असतं नवं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। शेतीमध्ये आधुनिकता आली, शेतीचा विकासही झाला, पण शेतकऱ्यांची परंपरा काही बदलली नाही। आजही पाडवा सण हाच शेतकऱ्यांचा नवा दिवस असतो आणि याच दिवशी सगळे नियोजन, वर्षभराचं नियोजन केलं जातं। सारे हिशेब पाडव्यापूर्वी संपतात, नव्या हंगामाच्या कामालाही हळूहळू वेग येतो आणि आपली परंपरा जपत बळीराजा पुन्हा काळ्या मातीत खपू लागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह माधव सावरगावे, IBM लोकमत, औरंगाबाद। मुश्ताक, गुढीपाडव्याचं खूपच मराठी संस्कृतीमध्ये महत्व आहे। कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी पाडवा हा दिवस महत्वाचा मानला जातो किंवा जे 3.5 शुभ मुहूर्त म्हणतात ना, त्यातला एक शुभ मुहूर्त हा पाडवा आहे। आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे। मगाशी सांगितल्याप्रमाणे पंडित वसंतराव देशपांडे यांचे ते नातू। आपण राजेंद्रकडे जाऊया। राजेंद्र, मगाशी राहुलने सांगितलं की त्याचाही पहिला पाडवा आहे आणि आज योग इतका चांगला आहे की IBM लोकमतचा सुद्धा पहिला वर्धापन दिन आहे। अगदी बरोबर वसुंधरा, की हा दुग्ध शर्करा योग आहे दोन्ही दृष्टीने। जसं आता आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आपल्या शेतीची मशागत करून पाडव्याचा दिवस त्याला पहिला मानला जातो, तसाच आम्हा सगळ्यांसाठी हा पहिला दिवस आहे। एका नव्या दिशेचा आहे, नव्या संकल्पाचा आहे, नव्या आशेचा आहे, नवं काहीतरी घेऊन येणारा हा दिवस आहे। आपण राहुलला विचारूया की गायनाची जी नवी सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली ती केव्हा झाली? मी खूप लहान होतो, म्हणजे साधारण 2-2.5 वर्षाचा होतो, जेव्हा आमच्याकडे तो घोडा असतो लाकडी माझ्या बहिणीचा, त्याच्यावर मी बसून किशोरीताईंची रेकॉर्ड होती भूपची, सहेला रे नावाची, ती ऐकत ऐकत मला झोप लागायची। मग माझे बाबा म्हणायचे झोप लागली म्हणून ते रेकॉर्ड बंद करायचे। मग मी परत ती म्हणायचो, रडायचो आणि म्हणायचो की बापू ती परत रेकॉर्ड लाव। तर हे एकदा माझ्या आजोबांनी बघितलं आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले, अरे तू ती रेकॉर्ड बंद करू नकोस, त्याला त्या सुरांची तंद्री लागते, तो झोपत नाही, तो पुढे जाऊन नक्की माझी गादी चालवेल। आणि तसंच झालं, ती माझी खऱ्या अर्थाने सुरुवात। आणि मला अगदी ठळकपणे आठवतंय की मी साधारण 6 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला पंडित गंगाधरराव पिंपळकर यांच्याकडे प्राथमिक शिक्षणासाठी चालू झालं माझं शिक्षण। आणि वयाच्या 7व्या वर्षी आमचा सण कलाकारांचा सगळ्यात मोठा म्हणजे गुरुपौर्णिमा। तर त्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा उत्सव होता आणि तेव्हा माझं पहिलं गाणं झालं। तो मला दिवस अगदी चांगला आठवतोय। काय गाणं गायलं होतंस पहिल्या दिवशी? मी गायलो होतो दुर्गामधली बंदिश गायलो होतो। सगळी नाही आठवणार मला, ते त्याच्यातली एक छोटं ऐकवतो। छबिली छल खेले हो रे, छबिली छल खेले हो रे, आज रंग है बिरज में
कैसे की सखी छबीली चल खेले. क्या बात आहे. वहिनी, पण तुम्हाला फक्त एक जाता जाता प्रश्न विचारावा वाटतो की एक 7व्या वर्षी गायनाची कला सुरू केलेला एक नवरा तुम्हाला मिळाला, राहुल विषयी काय सांगाल? मी राहुलचं गाणं लग्नाआधी वसंतोत्सव ETVवर जो झाला होता तेव्हा बघितलं होतं आणि तेव्हा मला राहुल हे नाव कळलं होतं, राहुल देशपांडे. पण असा काही सेलिब्रिटी नवरा आपला असेल याची कल्पना मी कधीच केली नव्हती आणि हे खूपच अनपेक्षित घडलं माझ्या आयुष्यामध्ये. गाणं म्हणायचं तर फारच म्हणजे अवर्णनीय आहे गाणं आणि त्याच्याबरोबरही माझी पण जबाबदारी वाढते की त्याला तशी साथ देणं पुढच्या आयुष्यामध्ये. अगदी खरं आहे की राहुल विषयी बोलताना नक्कीच नेहाचं मन भरून येतं की राहुलला या पुढच्या आयुष्यामध्ये साथ द्यायची आहे, हा संकल्प आहे. वसुंधरा, की या चर्चेत आपण अशीच अजून चर्चा त्यांच्याबरोबर करणार आहोत की वेगवेगळे विषय त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. मुंबईतलं वातावरण आपण जाणून घेणार आहोत. मुश्ताक, काय विशेष तिकडे आता? अगदी खरंय. आपण मला या ठिकाणी IBN लोकमतच्या दर्शकांना हे सांगावंसं वाटतं राजेंद्र की राहुल केवळ शास्त्रीय संगीताचा गायक नाही तर ख्याल असेल, ठुमरी असेल, दादरा असेल किंवा अगदी गझल, भावगीत सुद्धा राहुल उत्तम गातात. हे सगळं आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. पण प्रियंका सुद्धा आपल्यासोबत आहे, ती गिरगावला आहे. बरोबर आहे. आपण प्रियंकाकडे जाऊयात. प्रियंका, गिरगावमध्ये आहेस तू, तिथल्या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे का? तिथल्या शोभायात्रेचं काय वैशिष्ट्य आहे? काही क्षणातून इथे आता शोभायात्रेला सुरुवात होईल. लोक अगदी नटून थटून आलेली आहेत आणि लगेच तयारी करत आहेत ती शोभायात्रेची. थोडीशी मी पण तयारी करणार आहे. सगळेजण फेटे घालणार आहेत, घालत आहेत, इथे घालून घेत आहेत. चिराग कडून 23 वर्षाचे चिराग सगळ्यांना फेटे घालत आहेत, त्याच्यामुळे मी पण त्याच्याकडून एकदा फेटा घालून घेणार आहे. चिराग शिरोजा, चिराग मला सांग की तू किती वर्ष फेटे घालतो आहेस लोकांना आणि हे कोणाकडून शिकलास तू? हे मी माझ्या वडिलांकडून शिकलोय आणि मी 7 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे आणि पेटे इट इज फ्रॉम लास्ट 7.5 years आय स्टार्टेड ऑन दिस बिझनेस. सो व्हॉट एव्हर इट इज ऑल बिकॉज ऑफ माय डॅड. ओके. पण मग तू काय शिकतोस आणि काय करतोस? तू घाल ना, घालता घालता बोल. हां, तू काय घालतोस, तू काय शिकतोस आणि काय शिकला आहेस हे सांग ना. आय एम डन विथ माय मास्टर्स फ्रॉम सिडनम कॉलेज. ओके. And now I'm done with my masters from Sydenham College. Okay. मला सांग की तू इतकं शिकलेला आहेस पण तू या जॉब मध्येच का राहायचंय तुला? Because this is my dad's business. It is ancestral. It is hereditary. I mean, my grandfather was into this business. My dad is into this business. Maybe my kids will be in the same business. ओके. चिराग सध्या खूप बिझी आहे मला फेटा घालण्यामध्ये, त्याच्यामुळे फेटा घातल्यानंतर मी तुमच्याशी बोलीन परत. वसुंधरा, खरंय. आणि खूप मजा येते ते बघताना की प्रियंकाला चिराग मस्त फेटा घालतोय. प्रियंकाशी आपण बोलणारच आहोत. थोड्या वेळातच तिथे शोभायात्रेला सुद्धा सुरुवात होणार आहे. आपण त्या यात्रेत सुद्धा जाणार आहोत. पण या ठिकाणी सलाम महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.